छगन भुजबळ आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। भुजबळ सर, मधुकरराव पिचड यांचं निधन झालेले काही दिवसांपूर्वीच तुम्ही त्यांची भेट घेतलेली होती, काय नेमकं? मी त्यांची भेट घेतली, आता मी त्यांच्या मुलाबरोबर सुद्धा बोललो आणि ते गेल्याची बातमी खरी आहे। 4 दिवसापूर्वी जेव्हा त्यांना भेटलो त्यावेळेला ते व्हेंटिलेटरवरच होते आणि मी त्यांना खूप बोलण्याचा प्रयत्न केला, हाक मारली, त्यांनी फक्त हात हलवून थोडासा एक 5-6 इंचाचा हात वरती केला, पण डोळे काही उघडले नाहीत। त्यांना एक 1.25 महिना 1.5 महिन्यापूर्वी ब्रेन स्ट्रोकचा अटॅक झाला आणि त्याच्यामध्ये ते 5 तासाच्या आत पोचायला पाहिजे हॉस्पिटलमध्ये, म्हणून मुलांना बरोबर 2 तासाच्या आत नाशिकमध्ये त्यांना आणलं आणि डॉक्टरांनी जे आहे तो मला असं वाटतं की त्यांना ते इंजेक्शन वगैरे देतात 5 तासाच्या आतमध्ये पोचले तर तो क्लॉट वगैरे मग तो उडतो, तो ब्लड क्लॉट काय असतो तो रक्ताची गाठ, आणि ते यशस्वी झालं होतं। पण नंतर काही दिवसांनी त्यांना इन्फेक्शन झालं आणि मग ते इन्फेक्शन मग ते वाढत गेलं। डॉक्टरांनी प्रयत्नाची पराकाष्ठा केली, दुर्दैवाने आज ते 84 वर्षाचे असताना त्यांचं निधन झालं। तर ते माझ्या बरोबर सुद्धा विधानसभा भवनामध्ये होते। मी विधान परिषदेचा काँग्रेसचा नेता होतो, काँग्रेस पक्षाचा विरोधी पक्ष नेता, त्यावेळेला ते विधानसभेत होते आणि मी बरोबर काम करायचो। सुखदुःखामध्ये ते मला नेहमी बंधू बंधू म्हणून हाक मारायचे, मी पण त्यांना मोठ्या भावासारखा त्यांच्याबरोबर राहायचो। विशेषतः आदिवासी समाजासाठी वेगळं असं जे आहे फंडिंग, निधी पूर्णपणे आदिवासी मंत्र्याच्या ताब्यात देण्याचं काम त्यांच्या काळात झालं। म्हणजे असं की आता आम्हाला कुठली काही गोष्ट हवी असेल निधी तर ती फायनान्स वगैरे सगळीकडे फिरावं लागतं। आदिवासी या डिपार्टमेंटच्या बाबतीमध्ये त्यांना एकदा तो फंड वर्षाचा जो आहे अलॉट केला जायचा आणि त्याचे पूर्ण अधिकार त्यांना दिले होते। आता ते झालं होतं जेव्हा पवार साहेब आणि आम्ही सगळे त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेला, कारण एका ठिकाणी आदिवासींची परिस्थिती का सुधारत नाही, का काम होत नाही याच्यावर जेव्हा चौकशी झाली त्यावेळेला त्यांनी मग असं कळलं की मग हा आदिवासीचा फंड आम्हाला एकदा निधी दिला की मग आमच्या आदिवासी डिपार्टमेंट आमच्या लोकांसाठी त्वरित तो फंड खर्च करेल। तर समाजासाठी सुद्धा आणि राज्यासाठी सुद्धा काम केलेलं त्यांनी सुरुवातीला अगोदर वसंतराव पाटलांबरोबर ते काम केलं, मग पवार साहेबांबरोबर आणि मग अलीकडे ते जे आहे बीजेपी मध्ये सामील झाले होते। मोठी दुःखद गोष्ट आमच्यासाठी। बरं भुजबळ सर, अगदी भुजबळ सर, तुम्ही या आठवणी सांगितलेल्या आहेत, खूप खूप धन्यवाद।